शेतकरी बांधवांनो, मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे तुमच्या शेतीतील पिकांच्या उत्पादनात 25 ते 30% वाढ होऊ शकते. तर हे परागीभवन नेमके काय व कसे होते? तर मधमाशांच्या पोळ्यामध्ये एक राणी माशी, काही नर माशा व मोठ्या प्रमाणावर कामकरी माशा असतात. यातील कामकरी मधमाशीच्या मागच्या पायांवर परागकोश म्हणजेच परागपिशवी असते. कामकरी मधमाशा अन्न शोधण्यासाठी फुलांकडे आकर्षित होतात. त्या फुलामधील मध व परागकण गोळा करतात. फुलातील परागकण मधमाशा पायांवर असलेल्या परागपिशवीमध्ये साठवतात, तर काही परागकण त्यांच्या शरीरावर चिकटतात. मधमाशा दिवसभर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना मधमाशांचा संपर्क फुलांच्या स्त्रीकेसराच्या अग्राशी येतो. त्यावेळी चिकट टोकाचे परागकण चिकटतात व परागीभवन होते. यामुळे फळे व बिया तयार होतात आणि वनस्पतींची प्रजनन प्रक्रिया पूर्ण होते. फुलझाडे, फळझाडे, भाजीपाला पिके, तेलबिया इत्यादी प्रकारच्या जवळजवळ 85% पिकांमध्ये परागीकरण दिसून येते. त्यामुळे पिकांची चांगली फळधारणा होऊन उत्पादनात भरपूर वाढ होते. पण आजकाल रासायनिक कीटकनाशकांच्या अतिफवारण्यामुळे व इतर कारणांमुळे मधमाशांच्या वसाहतीच्या वसाहती नाहीशा होत आहेत. त्यामुळे शेतीसाठी वरदान असलेल्या मधमाशांचे प्रत्येक शेतकऱ्याने काळजीपूर्वक जतन केले पाहिजे.